शिवसेना सध्या गटाकडून देगलूर तालुका युवा सेनाचं एक पद मिळालेलं आहे आणि आजचा हा दिवस आपल्यासाठी खूप आनंदाचा आहे. तर तो कशा पद्धतीने आपण आज व्यक्त करणार आहात, काय सांगा? सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र. आज जे मला युवा सेना शिंदे गटाचं तालुकाध्यक्षपद भेटलेले आहे, या पदाचं मी सोनं करून दाखीन आणि सर्वांच्या सोबत राहून काम करून दाखीन. थोडं शिवसेना शिंदे गटाने आपल्यावर एक मोठी जबाबदारी टाकलेली आहे. आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा डोळ्यासमोर आहे, तर त्या अनुषंगाने काय सांगाल आपण? त्या अनुषंगानं आम्ही घरोघरी जाऊन, आम्ही गावोगावी जाऊन शाखा ओपन करणार. हर एकांच्या जी अडीअडचणी आहेत, महिलांच्या असो, आपल्या गावातले कोणती पण अडचण राहू द्या, आपण त्यांचे सोडायला प्रामाणिकपणे काम करणार आणि जे बी आमचा उमेदवार देईल त्याचं आम्ही खांद्याला खांदा लावून काम करणार. तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस पक्ष, त्यानंतर राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी हे प्रबळ पक्ष या रिंगणामध्ये आहेत. तर या निवडणुकीमध्ये आता आपली रणनीती कशी असणार आहे, काय या संदर्भात आपण त्याचं एक चक्र रचणार आहात, काय सांगा? रणनीती जी आहे आम्ही कामाच्या स्वरूपात दाखवणार आहोत आणि जे बी आम्हाला साहेबांचा आदेश येईल वरून, शिंदे साहेबांचं, त्या कामाला आम्ही योग्य ते काम करून दाखवणार आणि जेवढे जास्त झाले नांदेड जिल्ह्यामध्ये आम्ही निवडून आणण्याचं आम्ही काम करणार. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांना सर्वांना मानाचा मुजरा करतो. आज तुमच्यासमोर येण्याचं कारण एकच आहे. परवा आम्हाला देगलूरमधून एक थडके पाटील नावाचा हिरा सापडलेला आहे आणि परवा मुंबईला आदरणीय महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या हस्ते आणि सध्याचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्या हस्ते नुकताच शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे. त्या प्रवेश सोहळ्यामध्ये नामदेवराव पाटील थडके यांच्यासोबत बरेचसे मंडळी आणि शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत. त्यांच्यासोबत अंकुशरावजी पाटील, जाधव, किनीकर हे सुद्धा आहेत आणि या प्रवेश सोहळ्याच्या वेळेस आपल्या देगलूर मतदारसंघाचे भूमिपुत्र माननीय श्री बालाजी पाटील खतगावकर, खाजगी सचिव मुख्यमंत्री, हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. थडके पाटलासोबत एक चांगली अशी टीम निश्चितच आम्हाला मिळालेली आहे. या साहेबांची नियुक्ती तालुका युवा शिवसेना प्रमुख म्हणून झालेली आहे. तर मनस्वी मला त्याचा अभिमान बी आहे, आनंद बी आहे, कारण एक तडून तडफदार युवा नेता आमच्यामध्ये सामील झाल्यामुळं निश्चितच आमच्या मतदारसंघामध्ये गोरगरिबाची, दीनदुबळ्याची, महिला वर्गांची, वृद्धांची सगळे कामं निश्चितपणे मार्गी लावतील असा मला विश्वास आहे. आणि यांच्या पुढील कार्यासाठी मी माझ्या परिवाराच्या वतीने, माझ्या शिवसेना नांदेड जिल्हाच्या वतीने यांचं मनस्वी स्वागत करतो. काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहे, तर काय सांगाल याबद्दल? हे पहा, सर्वप्रथम आपण हे समजून घ्या, शिवसेना हे शिंदे गट नाही, हे शिवसेना आहे. बाकी असेल ते गट आहेत, हे आपण समजून घेतलं पाहिजे. शिवसेना मुळात जी आहे त्याचा उल्लेख होताना शिवसेना म्हणून झाला पाहिजे. आणि सर्वप्रथम आम्ही सोडचिठ्ठी दिली नाही, त्यांना आम्हाला संधी तशी भेटली नाही आहे. आणि ज्या नेतृत्वाने जो मी बोलतो ते मी करून दाखवतो, ही केवळ मन नाही, तर ती प्रत्यक्षात आणण्याचं काम आणि ते प्रत्यक्षात आपला पाहण्याचं काम एकनाथ साहेब यांच्या रूपामध्ये दिसून येत आहे. त्याचबरोबर आपल्या तालुक्याला जे नेतृत्व, ज्यांच्या मार्गदर्शनासोबत हे कार्य चालू आहे, हे साक्षात तिरुपती बालाजी म्हणतात, असे बालाजीचा नाव असलेले बालाजी पाटील खतगावकर, तसेच आमचे मार्गदर्शन जे आहेत, वेळोवेळेला मार्गदर्शन करणारे अशोक पाटील राजूरकर, यांच्या मार्गदर्शनासाठी आम्ही हे ग्रुप असेल ते एकत्रित निर्णय घेतलेले आहे. कशासाठी निर्णय घेतलेले आहे? आपण कुठलेही कार्य करत असताना त्याला प्रोत्साहन मिळणं आणि त्या कार्याला जर गती द्यायचं असेल आणि लोकांच्या समस्या सोडवायची असेल तर एक माध्यम लागतो आणि ते माध्यमाला दाद देण्याचं काम कुठलं आज घडला दिसून येतं, तर ते म्हणजे फक्त शिवसेना. आणि या शिवसेनेच्या माध्यमातून
सर्वसामान्य जे आम्हाला जी संधी मिळाली आहे या संधीचं सोनं करून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणं, युवकांना यश देणं आणि गावोगाव शिवसेनेचा पताका उंचावणं हे आमचं पहिलं मूळ कर्तव्य असेल. आणि त्यानंतर शिवसेना ही काय आजची नाही, शिवसेना ही संघटनेमधून अस्तित्वात आलेली आहे, संघटनेचं प्राबल्य आहे. आणि या संघटनेच्या प्राबल्यातून आज दिसलेले यश जे आहे ते एकीचं, कर्तृत्वाचं आणि निष्ठेचं आहे. आणि ह्या निष्ठेला बळ देण्यासाठी आणि कार्यकर्त्याची जर दाद कुठे भेटत असेल तर इथं दिसून येते, म्हणून आम्ही ह्या ठिकाणी आलो आहोत. काँग्रेस पक्षाबद्दल आपली नाराजी आहे असं मागे काही दिवसापूर्वी एक चर्चा होती, त्याबद्दल काय सांगाल? नाराजी असेल त्यांनी ते ज्या ठिकाणी मी आज इथं आलो आहे त्या ठिकाणी ते संपलेलं आहे. कारण आम्हाला छत्रपती शिवरायांच्या चरित्रातून शिकवण मिळते आहे. ज्या ठिकाणी आपल्या एखाद्या बलाढ्य व्यक्तीचा अफजलखानाचा वध झाला त्या ठिकाणी ती दुश्मनकी तिथं संपून गेलेली आहे. त्यामुळे ती नाराजी आता व्यक्त करून ते कोणाला तर मन दुखवण्यात काही अर्थ नाही आहे. आम्हाला आमच्या कामाच्या रूपामधून लोकांची मनं जिंकायची आहे. नाही, मागील देगलूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये काही इतर पक्षातले इथं येऊन कारभारी झाले असंही बोललं जात होतं. आणि जी निष्ठावंत काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत त्यांची नाराजी शेवटच्या टोकाला पोहोचलेली. बरोबर. तर आपल्यासारखे काही निष्ठावंत काँग्रेसमधले आता यानंतर शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत का, शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत का? ज्यांना ज्यांना कर्तृत्व दाखवायचं आहे त्यांना संधी गाजवण्याची संधी आणि त्यांना यश संपादन करायचं असेल तर शिवसेना हे एकमेव पर्याय येणाऱ्या काळामध्ये दिसून येणार आहे. आणि जे नाराजी आहेत त्यांना आमचं स्वागत आहे. तुमची नाराजी असेल तर तुम्ही या, एकीचं बळ आपण दावूया आणि आपल्या कर्तृत्वातून आपल्या खरी शिवसेना आणि कार्यकर्त्याला दाद देणारी शिवसेना हे प्रत्यक्षात आपण दाखवून देऊया. ह्या आपल्या माध्यमातून त्या नाराज गटांना किंवा नाराज व्यक्तींना, सर्व पक्षातील नाराज लोकांना आणि नाराज व्यक्तींना, कर्तृत्वानांना आमची विनंती आहे की आपल्या माध्यमातून हा त्यांच्यापर्यंत पोहोचावं आणि त्यांनी आम्हाला हातात हात देऊन आपल्यासोबत काम करण्यासाठी त्यांचं इथं आगमन व्हावं. काँग्रेस पक्षातले आणखी काही मोठे जे नेते आहेत ते नेत्यांचाही त्यांचाही प्रवेश होणार आहे असंही बोललं जातं. खरोखर दुधात साखर म्हणावी लागेल ते तुमच्यामुळं आम्हाला माहिती होते. तसे असतील तर आमच्याकडे द्या, आम्ही त्यांच्याकडे जाऊ आणि त्यांना या संधी सोनं करून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. डॉक्टर सुनील जाधव हे नाव सर्वांच्या परिचित आहे. आपण शिंदे गटामध्ये प्रवेश केलेला आहात, शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहात आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्या हस्ते आपला प्रवेश झालेला आहे. काय सांगाल आपल्याबद्दल? सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र. राजूरकर पाटलाच्या माध्यमातून लेट नाईटला आम्हाला कळालं की नामदेव पाटलाला युवा सेना तालुकाध्यक्ष घोषित करायचं आहे. त्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या बंगल्यावर जाऊन त्यांच्या माध्यमातून नामदेव भाऊ थडके देगावकर यांचा युवा सेना तालुकाध्यक्षपदी पक्षप्रवेश व पदप्रदान सोहळा त्या ठिकाणी संपन्न झाला आणि त्यांच्यासोबत आम्ही गेलो होतो. आणि आम्हालाही अंकुशराजे सरांनी म्हणाल्याप्रमाणे जो राज को नहीं जानते वो नाराज होते है. तर इथं प्रत्येक पक्ष हा आपल्या आपल्या पद्धतीनं आपला आपला पक्ष वाढवण्याचं काम करत असतो. तर कोणावर टीका करून किंवा त्याला खराब म्हणून मी किती चांगला आहो हे म्हणण्यापेक्षा आपल्याला काय चांगलं करता येईल, रेस कसं करता येईल, रीस पाय धरून वळण्यापेक्षा आपण चांगलं काम करावं. आणि आमची जास्तीत जास्त सामाजिक कामामधून प्रत्येक माणसाला न्याय देण्याची व प्रत्येक माणसाकडे जाण्याची आमची भूमिका आहे. आणि आत्ताच सरांसोबत मी चर्चा केलो पाटलांसोबत, तर त्यांनी म्हणले की 80% समाजकारण व 20% राजकारण हे आमचा अजेंडा आहे. आणि आम्हाला प्रचंड म्हणजे स्वतःच्या आंघोळीची पर्वा न करता आम्हाला लोकांचेच कामं करत राहावं, रात्रंदिवस 24 तास लोकांच्याच कामाला कसं यावं एवढी आमची मनातून भावना आहे. आणि आम्ही कुठेही राहिलं तर आमचा एक अजेंडा आहे की फक्त काम आणि काम आणि कामच हे आमची ओळख आहे. आणि कामाच्या बळावरच आपल्याला राजकारण असेल, समाजकारण असेल हे आपण सिद्ध करू शकतो आणि त्याच्यात यश मिळू शकतो. एवढं मी ह्या ठिकाणी सांगू इच्छितो आणि आम्हाला काम करायचं आहे.